इथं माझे चिके कान बुबुम दोन्ही दुखायला लागल्यात. किती वाजवशील काय सांगली कर कशा. अरे काय माहोल आहे. अरे शाबास क्या बात है. मी म्हणलं फुकरटवाडी पहिल्यांदा सांगलीला घेऊन चालू आपण. मजेत ना आता. आय शाबास. अरे बापरे. अरे कोण आलं बघा इकडे. अरे तुमच्या सांगलीत बघा कोण आलं. साक्षात संजय जाधव सर. क्या बात आहे सर. सर व्हॉट्सअप आहे का सर. मग तुमच्याकडे काही विनोद आले तर फॉरवर्ड करता ना मला. का म्हणजे आता काही शिल्लक नाही राहिलं ना माझ्या त्यांच्याकडे टाकायला. इतके विनोद त्यांच्यावर टाकून झाले तर काही शिल्लक नाही राहिले. तुम्ही जरा सर फॉरवर्ड करायचा सर काय हरकत नाही. पण सर आठवणीनं जाताना इकडे साईडला तुम्ही गेलेत ना तो फॉर्म भरून द्या. 2 फोटो द्या हा प्लीज सर. कसला फॉर्म कसले फोटो. अरे त्यांना चला हवी त्याची पेन्शन भेटणार आहे आता. सारखा माणूस चला हवे ते. पण सर बरं झालं तुम्ही आलात म्हणजे गंमत सोडा. पण एवढा मोठा माणूस आमच्यावर प्रेम करतो हे तर आमचा खूप धन्यवाद आहे. अरे बापरे कवलेश. कौलेश कौलेश काय. अरे काय तुम्ही एवढं कठीण नाव ठेवता बाबा. तुम्ही पुण्याचे आहे हे समजण्यासाठी कठीण नाव ठेवायची गरज नाही. आम्ही समजू की तुम्ही पुण्याचेच आहेत म्हणून. पण हे तर म्हणायला लागेल यार काय आहे तुमचं. पण सर आज तुम्ही घाबरू नका सर. आज तुमच्यासाठी मी खास गिफ्ट आणलंय. गिफ्ट यांच्यासाठी तुम्ही गिफ्ट आणलंय. मी गिफ्ट आणलंय. एक फुल पॅन्ट आणि एक शर्ट. का म्हणजे जेव्हा तेव्हा पाव हा माणूस निवड चड्डीवर आणि बनियनवर दिसते. बघितलं ना तुम्ही नुसतं दुसरा ड्रेस बघितला का नाही. याला काय अर्थ आहे का. बरं चड्डी बनियनवर घालते त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. पण ते कपडे घालून हे तंबोरा वाजवत असतील. बरोबर नाही ना. गिटार असतं ते. नाही गिटार असो तंबोरा असो शेवटी ताराच खाजवणं आहे की नाही. तर मी माझी ओळख करून देतो. इन्स्पेक्टर महेश जाधव. थांबा इथेच माती घाताय तुम्ही. महेश जाधव ठीक आहे. इन्स्पेक्टर तुम्ही नाही या सिनेमात. नाही माझं नाव आहे इन्स्पेक्टर आणि आडनाव महेश जाधव आहे. मध्ये बोलू नको. कळलं काय. करा. ओके मी इन्स्पेक्टर महेश जाधव. डॅम इट. येस आज ना मला एक मोठ्या कंपनीत नोकरी मिळालेली आहे. म्हणजे बाटलीच्या झाकणांना बुचं लावायची नोकरी. तीच मी ऍड्रेस शोधतोय. तो कुठं गेला ते बघितलं पाहिजे. यू रास्कल. हा काही वाटत नाही रस्त्यात मध्ये मोबाईल बघत चालतोयस ते. अच्छा तू हातात ते मच्छर माराची बॅट घेऊन चालते ते चालते तुला. एक मिनिट. ही मच्छर मारायची बॅट नाही ही रॅकेट आहे. रॅकेट हे नाही. रॅकेट तिकडे समोर बसलाय. कोण. रॅकेट रेशमाचा नवरा. अरे त्याचं नाव रॅकेट नाही राकेश आहे. राकेश बिकेश काही नाही रॅकेटच आहे. त्याचं रॅकेट तुम्हाला माहिती नाहीये. 2 आहे. एकीकडे रेशमा आहे तिकडे निशा आहे. येडा बनून पेडा खाऊन राहिलाय तो माणूस. लाज नाही वाटत भीती नाही वाटत असं चालता मुलीला धडकायला. अरे का म्हैस आहे का तू. हिला धडकायला कशाची भीती वाटणार आहे. म्हशीला धडकायची भीती वाटते एखाद्या माणसाला. कोणीला कसं काय धडकायची भीती वाटणार आहे. तुझ्यासारख्या माणसाला ना पोलिसात दिलं पाहिजे. पोलिसात. अरे घेत नाहीत ना ते. 3 वेळा गेलो मी. ते म्हणले तुमची छाती कमी आणि पोट जास्त आहे. भरती नाही करायला पोलिसात. तुझी कंप्लेंट करून तुला पोलिसात द्यायला पाहिजे. जेल मध्ये टाकायला पाहिजे. जेल मध्ये मला कशात टाकणार आहे. ले खातो मी तिकडे कम पडते अन्न. का बोलतेय तुझ्याशी हा ही वायफळ बडबड बेशरम. डॅडी. काय झालं बाळा. काय झालं. आज एका मुलाने माझी रस्त्यात छेड काढली. छेडच काढली ना. लाज तर नाही काढली. जाऊ दे. डॅडी तुम्ही आगाऊपणा करू नका. नाही तर परवा दिवशी सारखं ना तुम्हाला वॉशिंग मशीन मध्ये कोंबून ठेवीन. का बोलते तुझ्याशी. मी माझं बघून घेईन. काय पोरगी आहे. बापाची सतत इज्जत काढत असते. ही पोरगी अशी आणि तो मुलगा भाऊ लक्षा ऑडियन्स मध्ये जाऊन बसलाय. अहो 1 नंबर पिक्चर वेडा.
वा 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 वा. मी दिग्दर्शक आहे, एक डायरेक्टर आहे, नवीन पिक्चर करतोय, त्यासाठी हिरोईन शोधत इथं आलोय सांगलीत. तर बघूया कोण आहे माझ्या स्वप्नातली अनारकली. अरे थांब ना तू. कोण आहेस तू? मी अनारकली म्हटलं, अनारकाळी नाही म्हटलं. तू नाश्त्याला काय ॲम्ब्युलन्स गेली होती का? काय हा, एक डायलॉग बोलू आपण, चालेल? हा, तुला म्हणायचंय सिनेमा आलं माझं तुमच्यावर प्रेम आहे, हे बोलता येईल? मी हो म्हणाल नंतर तू बोलायचं. मला बोलून दाखवा की एकदा. हा, हे बघ, सिनेमा आलं माझं तुमच्यावर प्रेम आहे. हा, बोल ना. तुम्ही हो कुठं म्हणला? हा, सिनेमावालं हा. माझं तुमच्यावर प्रेम आहे. हे कुठं आहे याच्यात काय? अरे असं नाही करायचं, ह्यानं दात खराब होतात. हिरोईनचे दात कसे स्वच्छ पाहिजे, पांढरे स्वच्छ. तर असा कॅमेरा येतो, असा वळतो आणि हिरोईन मशरी लावती. अरे काय मशी काय करते? हा, तर जाऊ दे, हे जाऊ दे. दुसरा डायलॉग बोलशील? राजा मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. हाँ, मैं तुम्हारे बछड़े की माँ बनने वाली हूँ. बछडे नाही, हत्तीला असतात ते बछडे. हत्तीला असतात ते बछडे आणि माणसांचे लफडे. बोल, डायलॉग बोल. मैं तुम्हारे बच्चे की. हाँ, मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. माँ बनने वाली, माँ बनने वाली, माँ. मी काय ऐकतोय? अगं बाई, एवढ्या लांबून एवढा छोटा ठिपका कोण येतोय चालत? हे लांबून आलेला ठिपका नाही, तू इथंच आहे. हे कोण तुमचे मुलगे? नाही नाही, मी याचा मुलगा आहे. अगं बाई, तुमचे वडील? हो हो. अरे देवा, अगं बाई, पाय पडा ना. कचकायचा ना असं मुली, कचका ना. मी का पाय पडायचं? मी का पाय पडायचं? ते मला लांब पडतं ना. हा, तुम्ही कसं पटकन पोचता इथपर्यंत? बरोबर. पण मी काय ऐकतोय, ही तुझ्या मुलाची आई होणार आहे. अहो नाही, डायलॉग आहे ते, खोटं आहे ते. खोट आहे? खोटं आहे मग. खोटं आहे? हा, खोटं कुठे चाललंय? व्हॉट्सअपवर आहेस तू? काय चाललंय तुझं? माझ्या बापाला तू असं मारते? असं नाही. वितळला का काय? येस, ऍड्रेस सेम आहे. कोण आहे का घरात? मी आहे. आईस्क्रीमचा कोण नको रे? कोण मोठा आहे का म्हटलं? मीच आहे या घराचा मालक, धनाजीराव वाकडे. ओ सर नमस्कार. मला ओळखलं? मी इन्स्पेक्टर महेश जाधव. महेश जाधव. डॅमिट. डॅमेट. हा, ओळखलं. या या. सर मी तुमच्याकडे नोकरीसाठी आलो होतो. नोकरी? हो हो हो, आलं. बरोबर बरोबर. थँक्यू. डॅडी 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 याला डॅडी म्हणतं? हो. फार फार तर टेडी म्हणू शकते याला. तू आमच्या घरात काय करतोयस? तर मग आपल्या घरी जाऊ. चल. हा?
डॅडी डॅडी हाच तो मुलगा ज्यांनी माझी रस्त्यात छेड काढली होती. काय तुझी हिंमत कशी झाली? अच्छा, म्हणजे तुझी एवढे मोठे डायलॉग बोलायची हिंमत होती, आमची छेड काढायची हिंमत नाही होणार? तू माझ्यासारख्या लखपती माणसाच्या पोरीची छेड काढतोस? तुला लाज नाही वाटत? चल चालता गेट आउट गेट लॉस. चल ग. पटपट डायलॉग बोलून निघून गेला तो. चालतो म्हणला तोच गेला. म्हणजे एक लक्षात ठेव, तुझ्याकडे जरी पैसा असला ना, माझ्याकडे प्रेम आहे. प्रेमानं जग जिंकणार आहे मी, लक्षात ठेव. अरे पैशानं तू माणूस विकत घेऊ शकतो, पण प्रेम विकत नाही घेऊ शकत. अरे पैशानं तू उदबत्ती विकत घेऊ शकतो, पण सुगंध विकत घेऊ शकत नाही, लक्षात ठेव. अरे पैशानं तू गादी विकत घेऊ शकतो, पण कापूस विकत नाही घेऊ शकत. काय? एक मिनिट थांब, आमचं जरा जमते. प्रेमात पडलीस? हो. तू काळजी करू नको. आता मी माझ्या बापाला बोलवतो तुझ्या बापाला भेटवायला, आणि तुझ्या बापाची मस्ती नाही जिरवली ना तर बघ. बास कळलं नाही ना. एक मिनिट, ही माझी मोबाईल रिंगटोन आहे. वा वा, चांगलं घर आहे, चांगला फ्लॉवर पॉट आहे. नमस्कार. फ्लॉवर पॉट बोलला. ए फ्लॉवर पॉट, जा मालकाला पाठव. मीच मालक आहे, धनाजीराव वाकडे. हो? आपण कोण? आम्ही कोण? आम्ही कोण? जयपूरच्या राजांना ओळखता का? नाही. ही एक बरं झालं तिच्या आई. आम्हीच जयपूरचे राजे, आम्हीच. आमचा कारखाना आहे हत्ती बनवायचा. हत्ती बनवायचा? मग तर तुम्ही खूप श्रीमंत असाल, करोडपती असाल. मग या गरीबाच्या घरी कसं काय पाय लावलेत? हे असे हे बघा, वाकडाजीराव धने, तुम्हीच नाते ज्याने माझ्या नोकरीला माझ्या मुलावरून फेकून टाकलं. त्याने माझ्या मुलीला माझ्या नोकरीच्या मुलाला, त्याने माझ्या उलाला, त्याने माझ्या मुलाला नोकरीवरून काढलं. ज्याने माझ्या उलाला उलाला उलाला, तर मूठ काढेन ना मूठ. कळलं कळलं. काढेन मी. ज्याने माझ्या मुलाला नोकरीवरून काढलं. म्हणजे महेश जाधव तुमचा मुलगा आहे? अरे बापरे, माफ करा माफ करा, माझी चुकी झाली, माफ करा. चुकीला माफी नाही. पायावरती नाक घासा. ओके. त्याच्या पायावरती नाक घासा, मग क्षमा मिळेल. ये रे महेश, कोठाय रे तू? मी इथं आहे. ये. माफ करा महेशराव, माफ करा, माझं चुकलं. पायावरती नाक. डॅडी, याला वेगळी शिक्षा द्या. ओके, मला तुमचा व्हायला आवडेल. काय बोलून राहिला, नीट बोल ना. काय काय काय? डॅडी, मला तुमचा व्हायचंय. अरे बापरे, म्हणजे तुम्ही माझे व्याही होणार? हो, मी तुमचा व्याही होणार, तुम्ही माझे व्याही होऊ शकत नाही. माझं नशीब. अगं श्रेया ऐकलीस का? कोण आलंय? महेशराव आले. श्रेया, तुला महेश आवडलेला दिसतोय. हे बघ, हे तिथे सासरे, पाया पड पाया पड. अगं पाया कशाला पडतेस, मिठीत ये. म्हणजे तुझी जागा माझ्या पायात नाही, माझ्या हृदयात आहे, हृदयात. ये ये पुरी, ही मुलगी मला आवडली. सून म्हणून माझ्यासाठी आवडली. येस, आता ही आमच्या राजघराण्याची सून होणार. आमच्याकडे खूप पैसा आहे. तुमच्याकडे खूप पैसा आहे? हो,
मग मला सिनेमासाठी द्या ना, प्रोड्यूस करा ना. तुम्ही कोण आहात? ए तू कोण आहेस? मी यांचा मुलगा, मी डायरेक्टर आहे, मी सिनेमा बनवतो, मला पैसे द्या ना. चांगली गोष्ट आहे. हा, हा. चांगली गोष्ट आहे, सिनेमा बनवतो. हिरोईन पण ठरली. हिरोईन ठरली आहे? मग? कोण आहे हिरोईन? ये ग आले ॲम्ब्युलन्स आली ॲम्ब्युलन्स. आता गिरणीचा भोंगा. आता निळू फुले. हे असं वेगळे आवाज काढत राहते. ही ना माझ्या पिक्चरला बॅकग्राऊंड देणार आहे, बॅकग्राऊंड म्युझिक. आता तो पिक्चरची स्टोरी सांगेल, आपण बसून घेऊयात. हा, बसा बसून. बसा. हा, बसून स्टोरी घेऊ. ऐकायची ए, तुम्हाला? खुर्च्या. स्टोरी ऐकूया. बसा तुम्ही. हा, ये घ्या. हे घ्या. तर स्टोरी अशी, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा, हा. फार वर्षापूर्वी म्हणजे 120 300 हरिपत्ती लाईट. ते नाही, ते पुसून टाका. ते नाही, ते नाही. बोला ना. ते वेगळं. हा, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक असा राजवाडा असतो. त्याचा दरवाजा हिरो उघडतो. आणि स्कूटरवरून हिरो घरी जातो. त्याच्या आईला काय चाललंय? दरवाजा उघडतो. स्कूटर कुठे आणली मध्ये तू? दरवाजा उघडतो, हिरो आतमध्ये जातो. दरवाजा बंद. नंतर हिरो आतून कडी लावतो. जुनी कडी आणि दरवाजाच्या बाहेर गाडा उभा असतो. आता त्या वेळेला कधीचा आवाज, गाडा कुठून आणला तू? तर कडी लावतो, कडी. आणि अचानक माळा बघून बघतो. अचानक माळा बघून बघतो तर तिकडे जिना असतो, जिना. त्या जिन्यावर एक सफेद बाई उभी असते. सफेद साडीतली बाई उभी असते आणि ती पायऱ्यावरून चालत येते. पायात घुंगर बांधलेली आहेत. ती चालती. घुंगरांचा आवाज येतो. ठुस ठुस ठुस. तिला गॅस झालेला असतो. तिला काय असंच असते. तर ती अशी चालत चालत येते. सगळीकडे शांतता. अचानक एक माणूस बसलेला असतो तिथं. आणि ती अशी गाठ मारती. आणि नंतर असा वस्तारा काढतो आणि मानेला हे काय? तू खोटं बोललास? तू 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 कोण आहेस? ऍक्टर आहे तो, माझा मित्र आहे, ऍक्टर आहे. त्याला मी मुद्दाम माझा बाप म्हणून आणलंय. तू खोटं बोलला आमच्याशी? श्रेया, आता तुझं याच्याशी लग्न होणं शक्य नाही.